नमस्कार. मी पल्लवी स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे 13 तारीख. तर वार आहे मंगळवार. 13 फेब्रुवारी दिवशी मराठी महिन्यातील माघ महिना आहे. तर माघ महिन्यामध्ये येणारी जे श्री गणेश जयंती असते, ते गणेश जयंतीच्या दिवशी आपण काय सेवा करायच्या आहेत, जेणेकरून आपल्या मुलाची प्रगती होईल. बघा, असं म्हटलं जातं की ज्या मुलांचा बुध कमजोर असतो त्यांनी आपल्या गणेश देवांची खूप पूजा करायची असते. आपल्या गणपती बाप्पांना मानायचं असतं, त्यांची पूजा करायची असते खूप श्रद्धेने, खूप मनाने. याने आपल्या डोक्याची जी बुद्धी आहे ती एकदम बळ देते आणि तेवढंच म्हणजे आपल्याला जे काही आपलीकडे बुद्धी नाही आहे तेवढंच बुद्धिमान आपले गणपती बाप्पा बनवतात. ज्यांचा बुध ग्रह हा जो आहे त्यांचा मजबूत नाही आहे, त्यांनी नक्की गणपती बाप्पांची पूजा करावी. याने तुमचा जो दोष आहे निघून जाईल आणि तुमचा बुध ग्रह मजबूत होऊन तुमच्या बुद्धीचा नक्कीच विकास होईल. याचसोबत मुलांना आपण आपल्या आईवडिलांनी, मुलं जर का लहान असतील तर आईवडिलांनी सेवा केली तरीही चालेल. पण त्याचसोबत जर का आपली मुलं करणारे असतील आणि ते ऐकत नाही आहेत तरीसुद्धा तुम्ही त्यांच्याकडून करून घ्यायचं आहे. कारण की त्यांना होत आहे, म्हणजे ते मोठे आहेत तरीसुद्धा आईवडील करत असतील काहीच उपयोग नाही. त्यामुळे मुलांकडून होत असेल, मोठी असतील तर ते मुलांनी सेवा करावी. तर त्या सेवा कुठल्या आहेत ते मी सांगते. तर आहे ना, आपल्या मुलांकडून दररोज आता बघा, तुमच्या घरात गणपती बाप्पा आहेत, माझ्याही घरात आहे. कुठलंच असं घर नसणार आहे की आपल्या घरात गणपती बाप्पाची मूर्ती नाही आहे किंवा फोटो नाही आहे. आपल्या घरात, देवघरात प्रथम स्थान आपली कुठलीही जर का आपण पूजा करत असतो, हिंदू संस्कृतीमधील आपण कुठलीही जरी पूजा करत असोल तर आहे ना, प्रथम स्थान हे आपल्या गणपती बाप्पांना दिलेलं आहे. असं का आहे तेही तुम्हाला माहिती आहे, पण त्याची एक छोटीशी कथा आहे, ती मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे. ती कथा खरंच खूप छान आहे आणि तुम्ही ते ऐकून बघा. ऐकाच, शेवटी ऐकाच. 2 मिनिटाची कथा आहे आणि ती तुम्ही ऐका. पण त्या अगोदर मी तुम्हाला उपाय सांगते. तर गणपती अथर्व शीर्ष 11 वेळेस म्हणायचं आहे. मुलांना म्हणायला लावा, तुम्हीही म्हणा. काहीही व्हायला जाणार नाही. जे होणार आहे ते चांगलंच होणार आहे. गणपती अथर्व शीर्ष खरं तर पाठ असायला हवं, पण ठीक आहे, नसेल पाठ तर यूट्यूबला लावून द्या किंवा वाचा. तुमच्याकडे पुस्तक असेल तर गणपती अथर्व शीर्ष अवश्य वाचा. गणपती स्तोत्र हे आलं पाहिजे, कारण आपले हिंदू संस्कृतीमध्ये सगळ्यात जास्त महत्त्व गणपती बाप्पांना आहे. म्हणजे कुठलीही पूजा करत असताना प्रथम स्थान, प्रथम वंदन श्री गणेशाय नमः म्हटल्याशिवाय पुढचं जे आपल्या पूजाविधी आहे ती सुरू होत नाही. त्यामुळे आपल्याला गणपती अथर्व शीर्ष आणि त्याचसोबत गणपती स्तोत्र आणि गणपतीची आरती हे सगळं आपल्याला आलंच पाहिजे. नसेल येत तर पुस्तकात सुद्धा वाचू शकतो. त्याचसोबत पुस्तकातही वाचायला नाही येत, काही लोक असे पण आहेत की त्यांना वाचायला येत नाही. त्यांनी यूट्यूबला लावून द्या आणि 11 वेळेस अथर्व शीर्ष स्तोत्र हे ऐका सकाळी आणि संध्याकाळी. त्याचसोबत गणपती बाप्पांना आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे. गणपती बाप्पांना सर्वात आवडीचा नैवेद्य म्हणजे आहे मोदक. तर मोदकामध्ये आपला गूळ असतोच असतो. नाही काही जमलं तर 11 गुळाचे खडे आपल्या गणपती बाप्पांच्या चरणांशी ठेवायचे आहेत. किंवा 11 लहान लहान मुलं असतील, 11 लहान मुलांना एक एक जो खडा आहे तो तुम्ही वाटू शकता. जर का तुमच्या घराजवळ गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तुम्ही तिथे जाऊन त्यांच्या चरणांशी ठेवा नैवेद्य. त्यानंतर तुम्ही वाटला तरीही चालेल. पण नसेलच तर आपल्या देव्हाऱ्यात ठेवा आणि नैवेद्य, आणि त्यानंतर आपल्या जे आजूबाजूला लहान लहान मुलं असतात तर त्यांना हा नैवेद्य खायला द्यायचा आहे. गुळाचा खडे 11 करून ते त्यांना खायला द्यायचे आहेत. याने सुद्धा आपला बुधग्रह मजबूत होऊन आपल्या बुद्धीचा विकास होतो. बघा, आता 10वी 12वी किंवा कुठलीही एक सर्व क्षेत्रातल्या परीक्षा आता होतील, बोर्डाच्या असतील किंवा इतर परीक्षा कुठल्याही असतील. आपल्या आयुष्यात कुठली परीक्षा नसते आपण ज्याच्यावरती खूप अभ्यास करत असतो, ज्याच्यासाठी आपल्याला प्रथम स्थान मिळवायचं असतं. प्रथम स्थान येणं म्हणजेच बुद्धी वाढली असं नाही बरं का. तुम्ही
तुमचं स्थान निर्माण करायचं आहे, म्हणजे तुमच्या बुद्धीमध्ये वाढ करायची आहे. म्हणजे तुम्हाला आत्ता कमी येते पण याच्यापेक्षा तुम्हाला जास्त सुधारणा होणार आहे, त्याला म्हणायचं बुद्धी. नाहीतर तुम्ही म्हणाल की माझं प्रथम स्थान येण्यासाठी मी हे सगळं करतोय. प्रथम स्थान आलं तर खरंच खूप छान आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला. पण त्याचसोबत आत्ता जी बुद्धी आपली कमजोर आहे तर त्याला वाढवायचं आहे. याला आपल्याला म्हणायचं आहे बुद्धीचे देवता गणपती बाप्पा. तर गणपती बाप्पांना अथर्व शीर्ष गणपती बाप्पांचं हे आलंच पाहिजे. गणपती स्तोत्र महात्म्य हे आलंच पाहिजे. आणि त्याचसोबत गणपती बाप्पांचा आवडता नैवेद्य आहे मोदक. त्यांना नैवेद्य मोदक अर्पण करायचं आहे. नाही मोदक करायला जमले तर 11 गुळाचे खडे आपल्याला गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांच्या चरणांशी नैवेद्य ठेवायचा आहे. आणि तिथे 11 मुलं असतील त्यांना ते वाटायचं आहे, एक एक गुळाचा खडा. त्याचसोबत बघा, तिथे कुठे जिथे शुद्ध जागा असेल गणपती बाप्पाच्या मंदिराच्या जवळ, किंवा एखाद्या तुम्ही तुमच्या रानात मंदिरजवळ नसेल तर पण असं पवित्र जागा पाहिजे, म्हणजे अशी छान जागा पाहिजे. त्या जागेच्या ठिकाणी बघा हरळ उगलेली असते. तर त्या हरळीच्या अशा गाठ अशी चिटकून न देता अशा एक एक गाठी 2 हरळी घ्यायच्या आहेत वेगळ्या वेगळ्या, आणि त्याच्या गाठी बांधायच्या आहेत. आणि जी काही मनातली इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी ती प्रार्थना करायची आहे. गणपती बाप्पा माझी ही इच्छा पूर्ण होऊ देत. गणपती बाप्पा माझी परीक्षा जवळ आलेली आहे आणि मला त्यामध्ये यश येऊ देत. मी हीच तुमच्याकडे प्रार्थना करतो. आणि मला तुमची जशी बुद्धी एकदम चालाक आहे, खूप छान आहे, बुद्धिमान आहात तुम्ही, तशीच माझीसुद्धा बुद्धिमान वाहू देत, माझी बुद्धी वाढू देत, बुद्धीचा विकास होऊ देत, असं आपल्या गणपती बाप्पांना सांगायचं आहे. आणि यानंतर आपल्याला तिथून नमस्कार करून तिथून उठून जायचं आहे. आणि घरी आल्याच्या नंतर घरात देवालासुद्धा सांगायचं आहे, आपल्या गणपती बाप्पांना सांगायचं आहे, मी हे करून आलो आहे आणि त्यामध्ये मला यश द्या. आणि त्यानंतर तुम्ही घरात तुमचा अभ्यास जो आहे अर्धा तास तरी करावा, कमीत कमी 5-10 मिनिट तरी करावा, जेणेकरून गणपती बाप्पांच्या जवळ बसून गणपती बाप्पांना वंदन करून गणपती बाप्पांना नमस्कार करून आपला अभ्यास करायचा आहे. बघा, गणपती बाप्पा तुम्हाला नक्कीच बुद्धीचं बळ देतील, तेवढीच ताकदसुद्धा देतील की तुम्हाला येणाऱ्या तुमच्या जीवनावर, आता तुम्हाला जे जीवन आहे येणारं प्रत्येक अडीअडचणी येतात, त्याच्यावर मात करणं म्हणजेच तुम्हाला परीक्षा द्यायची असते. आणि त्या परीक्षातून तुम्हाला यश मिळतं तेव्हा आपल्याला कोणाची साथ असते, तर तेव्हा आपले गणपती बाप्पा असतात, जे बुद्धीचे देवता आहेत, ज्यांना हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पूजा विधीला मानलं जातं. ओम गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः म्हटल्याशिवाय कुठलीही पूजा चालू होत नाही. आता यानंतर आपल्याला एक मंत्रसुद्धा म्हणायचा आहे. तो कुठला मंत्र आहे ते बघूयात. बघा, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हा मंत्र म्हटल्याच्या नंतर ओम गणेशाय नमः, 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 ओम गणेशाय नमः. हा मंत्र आपल्याला किमान 108 वेळेस तरी म्हणायचा आहे. त्याचसोबत ओम गण गणपतये नमो नमः, श्री सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपती बाप्पा मोरया. ओम गण गणपतये नमो नमः, श्री सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपती बाप्पा मोरया. ओम गण गणपतये नमो नमः, श्री सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपती बाप्पा मोरया. ह्या मंत्राचा सुद्धा जप आपल्याला 21 किंवा 108 वेळेस केला तरी अधिक उत्तम. तर हा मंत्र तुम्हाला एका जागेवर बसून नाही जमलं, तुम्हाला वाटतंय खूप उशीर होईल, म्हणजे तुम्हाला गडबड आहे, तुम्ही जॉब करत आहात, तर तुम्ही प्रवासात सुद्धा म्हणू शकता. किंवा तुमच्या मनात तुमचं ध्येय जर का गणपती बाप्पापाशी असेल आणि तुम्ही काम दुसरंच करताय, तर त्यावेळेससुद्धा तुम्हाला एक शांत बसण्यापेक्षा तुम्ही गणपती बाप्पांचे नामस्मरण करा. तुमचा खरंच खूप फायदा होईल आणि फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. मला नक्की पुढे
तुम्हाला यश आल्याच्या नंतर मला कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करून सांगा की ताई तुमचा हा मंत्र सांगितल्याने माझा खरंच खूप फायदा झाला आहे. हे सांगायला मात्र तुम्ही विसरू नका, कारण की मी माझा स्वतःचा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करते. माझी मुलगी तुम्हाला माहिती आहे ती सगळे मंत्र स्तोत्र सगळं म्हणते आणि तुमच्यासोबत मी ह्या यूट्यूब चॅनेलवरती व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ते पोहोचलेत आणि तुम्ही मला छान असे रिझल्ट कमेंटसुद्धा केलेत की तुमची मुलगी इतकी छोटी तरीसुद्धा ती कसं काय म्हणते. तर ती आहे माझी शिकवण, तिच्या वडिलांची शिकवण, पण जास्त करून ती माझ्याजवळ असते. मग आहे ना माझं हेच चालू असतं. गणपती अथर्व शीर्ष स्तोत्र आणि स्वामींची सेवा तर तुम्हाला माहितीच आहे. तर इथे विषय आहे गणेश जयंतीविषयी. तर यानंतर आपण पुढे कथा ऐकूयात. त्या अगोदर अजूनही तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल करा, बाजूला दिलेली घंटी प्रेस करा, ऑल करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळून जातील. त्याचसोबत लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री गणेशाय नमः लिहायला मात्र विसरू नका. चला तर मग आपण कथेला सुरुवात करूया. माघी गणेश जयंती कथा. आपल्या लाडक्या बाप्पांचे 3 अवतार सर्वसाधारणपणे मानले जातात. या तिन्ही अवतारांची एक वेगळी कथा आहे आणि वेगवेगळ्या तिथीमध्ये बाप्पांचा जन्म झाला. पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा हा दिवस. दुसरा दिवस हा भाद्रपद शुक्ल चतुर्थी हा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा दिवस हा माघी शुक्ल चतुर्थीचा म्हणजे गणेश जयंतीचा दिवस. असे साधारण 3 वेगवेगळे दिवस साजरे केले जातात. याबद्दल आणखी एक सांगितलेले जाते ते असे की गणपतीने असुराचा वध करण्यासाठी 3 वेळा वेगवेगळे अवतार घेतले. हे 3 अवतार असे देखील मानले जाते. यातील तिसरे आणि माघ महिन्यातील अवतारांविषयी असे सांगितले जाते. स्कंद पुराणातही याचा उल्लेख करण्यात आला आहे. असे म्हणतात या दिवशी गणेशाने नरातंक राक्षसाला ठार मारले. त्यांच्या वधासाठी त्याने कश्यपाच्या पोटी विनायक अवतार घेतला. म्हणून हा जन्म माघी गणेश जयंती म्हणून साजरा करतात. गणपती बाप्पाच्या जन्माच्या अनेक आख्यायिका तुम्ही आतापर्यंत ऐकल्या असतील. त्यांपैकी एक प्रचलित आख्यायिका आपल्या सगळ्यांना माहीत आहे ती म्हणजे पार्वती देवींनी चिखलापासून एक मूर्ती तयार केली. गंगा नदीच्या तीरावर वर्षाव झाला. त्यांचे वाणी पाणी मूर्तीवर पडले आणि त्या मूर्तीमध्ये प्राण आले. पार्वती आणि गंगा नदीमुळे बाप्पांचा जन्म झाल्यामुळेच त्यांचा द्वैमातुर असे देखील म्हटले जाते. याशिवाय बाप्पांचा जन्म यांची शुक्ल चतुर्थी आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थी दरम्यान झाला. 2 वेगवेगळ्या तिथींना बाप्पांचा जन्म झाला. हा जन्मदिवस साजरा करणे म्हणजे माघी गणेशोत्सव किंवा माघी गणेश जयंती साजरी करणे होय. या व्यतिरिक्त बाप्पांच्या निर्मितींच्या वेगवेगळ्या आख्यायिका आजही प्रचलित आहेत. यानंतर गणपती बाप्पाला मोदकाचा प्रसाद दिला जातो. त्याला मोदकाचा नैवेद्य आवडतो हे आपण जाणतोच. पण माघी गणपतीच्या काळात बाप्पाला तिळाचे लाडू किंवा तीळ साखर असा प्रसाद दिला जातो. कारण माघी जयंतीला तिलकुंद चतुर्थी असे देखील म्हटले जाते. म्हणूनच बाप्पाला तिळाचा नैवेद्य दिला जातो. तर तुम्हाला आजची ही छोटीशी गणपती बाप्पांची गणेश जयंतीची जी कथा आहे आवडल्यास लाईक शेअर करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा गणेश जयंतीची जी माहिती आहे ती कळेल. तुम्हा सगळ्यांचा मनापासून धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.